नमस्कार मंडळी, रामराम. मी इंदुबाई काळे बोलते. हे बघा, आज मस्त वार शुक्रवार होता. शुक्रवार असल्यामुळं मी काय केले हे बघा, बघू शकता. आज शुक्रवारचं कुंकुमार्चन केले. कुंकुमार्चन म्हणजे कसं, आज अष्टमी पण होती. अष्टमी असल्यामुळं मी आज आमच्या कुलदेवीची पूजा केली. कुलदेवीची पूजा म्हणजेच आपली कुलस्वामिनी तुळजाभवानी अंबाबाईची मूर्ती आहे माझ्याकडे. मी अंबाबाईची मूर्तीची पूजा केली. आणि तुमच्याकडे जे बी म्हणा, लक्ष्मीची म्हणा, अंबाबाईची म्हणा किंवा अन्नपूर्णेची मूर्ती, जे पण तुमच्याकडे मूर्ती असेल ना, त्या मूर्तीची तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल. हे बघा, आज बघू शकता मी मस्त असं कुंकुमार्चन केलं. शुक्रवारचं आज अष्टमी होती, शुक्रवार होता. कुलदेवी म्हणा किंवा कुलस्वामिनी म्हणा, तुमचं जे बी कुलदैवत आहे त्या कुलदेवाच्या नावानं तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालते. कुंकुमार्चन करणं सगळ्यात शुभ मानलं जातं. आपल्या घराला म्हणा, आरोग्याला म्हणा, संसाराला, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी मिळते. हे असं सगळं आपल्याला भरभराट होते. आपल्याला जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखे घडतात. आपल्या घराला सगळं यशस्वी होतं. त्याच्यामुळं ना हे कुंकुमार्चन करणं गरजेचं असतं. प्रत्येकाने कुंकुमार्चन केलं पाहिजे. हे बघा, मी इकडं धूप लावले, अगरबत्ती लावले. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, दिवा लावला. दिवा लावून सगळं हे व्यवस्थित पद्धतशीर ठेवून एका तामणामध्ये मी अगोदर स्नान घालून घेतले होते. हे बघा, अगोदर स्नान घालून घेतले. असं मी ह्या पद्धतीनं कुंकुमार्चन करते. 108 वेळा कुंकुमार्चन करायचं. तुमच्या कुठल्याही पण तुम्ही देवाला करू शकता. असे 108 वेळा कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन केलं ना चांगलं असते. आणि हे कुंकुम कसं आपलं आता हे दररोज देवाला वापरतो, त्या कुंकुमामध्ये कुंकू ठेवायचं नाही. वेगळ्या साईडला डब्बीत एका भरून ठेवायचं. साईडला एका डब्यात भरून ठेवलं ना ते कुंकू आपण कुठं बी शुभ कामाला जाताना येताना म्हणा, महत्त्वाच्या कामासाठी किंवा तुम्ही कुठंही बाहेर चाललो केलो, तुमचं जरुरी काम आहे त्या जरुरी कामासाठी जाताना ना ती एक टिकळा अवश्य आपण कपाळावरती कुंकाचा बोट लावून घेऊन जायचं. म्हणजे ते देवाऱ्यावरच्या कुंकात नाही मिसळत, त्याला साईडला ठेवायचं. बघू शकता, ही माझी अंबाबाईची तुळजाभवानीची मूर्ती आहे. आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे. आणि तसंच आज कसा शुक्रवारचा होता, शुक्रवार म्हणून मी आज झाड लावता. नवीन झाडू झाडताना घरामध्ये कचरा होतो. सगळा कचरा घरामध्ये होता म्हणून मी काय केले, पूर्ण घर हे सगळं त्याचा जे बी निघतं ना घाण चोथा, हे असं हाताने ह्या पद्धतीनं सगळं चोळून हे बघा असं घासून असे काढून घेतले मी. असं काढून घेतलं ना आपला झाडू स्वच्छ होतो. मधला जे बी कचरा आहे ना सगळा कचरा गळून साईडला होतं आहे. घाण बाजूला निघतं गळून. हे बघा, बघू शकता किती निघतंय. इकडे मी एवढं काढून ठेवले तरी पण निघतंय. आणि लेकरं मध्ये येता येतं आणि फॅन चालू करून म्हणजे फॅन चालू करते. फॅनमुळं सगळं घरात होतं म्हटलं तरी ऐकत नाहीत मुलं. हे बघा, असं ह्या पद्धतीनं असं करते मी. मुलं मध्ये येता येतं. हे बघा, हे स्वच्छ असं घासून चोळून घ्यायचं. आणि कधीही झाडू आणताना शुक्रवारच्या दिवशी आणायचा आणि जुना झाडू शनिवारच्या दिवशी काढून टाकायचा. आणि कसं ह्या पद्धतीनं असं म्हणलं जातं ना, लक्ष्मी येताना चांगले दिसते आणि शनिदेव जाताना चांगले दिसतात. त्याच्यामुळं शनिवार आपला जुना झाडू काढून टाकला ना आपली मागची शनी पिढा जाते असे म्हणतात. मान्यता आहे महागातल्या लोकांची. माझी आजी पण तशी म्हणायची. शनिवारच्याला झाडू जुना काढून टाकायचा, नवीन झाडू वापरायला काढायचा असं आमची आजी शुक्रवारी वापरायची. हे लक्ष्मी असते. म्हणजे ह्या पद्धतीनं असेल तुम्ही केलं ना तुमचे सगळे महागाले संकट जातात, इडापिडा टळले जाते. चांगले दिवस आपल्या जीवनामध्ये येतेच. चांगले शुभ कोणचे बी कार्य तुम्ही करायला गेलं तर तुमच्याला आडफाटा येत नाही, अडथळा येत नाही. हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात मस्त असे घडून येतात, आपल्या मनासारखे होतात. आणि प्रत्येक व्यक्तीने असं केलंच पाहिजे. आणि कसं ते महागाले होते तसे शिंदीचे झाडू, आता हे गवताचे जे झाडूत नाही, गवताचे झाडू तर हे कचरा निघणारच असा. म्हणजे हे आता असं तुम्ही झाडाला जरी गेलो तर आपला घर सगळा कचरा होतो. त्याच्यामुळं घर सगळा कचरा होईल म्हणून आपण काय करायचं, अगोदर हे अशा या पद्धतीने हे बघा, बघू शकता मी कसे झाडून घेते, चोळून घेते. हे सगळं नाव असं चोळून घ्यायचं. आणि जितकं चोळचाल ना तितकं निघतेच. तेवढं निघून तरी पण आपण किती काढलं तरी पण कसं असतं, 8-10 दिवस तरी थोडं असं जातेच ते. असं ते एकदमच जात नाही.
त्याच्यामुळं हे अगोदर आता जेवढं जातं आहे तेवढं आपण हाताने काढणं गरजेचं आहे. काढून घ्यायचं. हे आता मी हे बघा सगळं चोळून घेवलेली मी. किती 3-4 बार झालं का 5-7 वेळेस झालं असं चोळतच तेच मी. आणि ते जातं याचं हे चांगलं असतंय हे का करणं. मला हे बघा मी कधी पण झाडू आणू दे मी असंच झाडू नाही वापरायला काढत. मी असं सगळं झाडून चोळून झाडू काढूचं काही जे बी भुसा आहे ना हे बघा बघू शकता तुम्ही. हे सगळा असा भुसा मी ह्या पद्धतीनं काढून घेते. ह्या पद्धतीनं असा भुसा काढून घेऊन मग सगळं हे बघा बघू शकता. फॅन चालू केलं नव्हतं. फॅन चालू केल्यामुळं का घरात सगळं झालं. मग फॅन बंद करा म्हणले. फॅन बंद केल्यामुळं मग ते एकत्र जमा झालं एवढं कचरा. फॅन चालू असलं ना सगळं चाललं होतं. मी मुलांना म्हणलं तर मुलं बार पुढं चालूच करत होते. तरी पण हे बघा बघू शकता तुम्ही. मग फक्त शुक्रवारच्या दिवशी आणायचं आपण झाडू. इतर वेळी आणायचं नाही. शुक्रवार झाडू आणलं ना हे चांगलं असतं. आणि झाडू आणून काय करायचं आपण स्वच्छ महागाला मोठं आणि मग पुढचं धुवून घ्यायचं. त्याला व्यवस्थित हळदी कुंकू लावून घ्यायचं. हे बघा मी असं ह्या पद्धतीनं लावते. जर पाण्यानं पुसून घेऊन हळदी कुंकू लावायचं. अक्षता वाहून घ्यायची. जर तुमच्याकडे फूल असेल तर फूल वाहून घ्यायचं. अगरबत्ती व्हायची. मग अगरबत्ती वाहून ती पण लक्ष्मी आहे ना मग लक्ष्मीच्या शिवाय ह्या पद्धतीनं आपण पाया पडून घ्यायचे. मग ते झाल्याच्या नंतर हे बघा मी दररोजचं तुम्ही बघता आमच्या झाडाचे मोगऱ्याचे फुलं निघतात. मग मी गजरा करते. ते आज गजरा पण केले मी. दररोजच्या दररोज भरपूर फुलं निघतात ना मग भरपूर फुलं निघतात गजरा करते. हे आमची चव पण म्हणत होती मध्ये मी करते म्हणून चव येत होती. मी चावलं नको म्हणलं तर चव ऐकत नव्हती. आणि मुलं पण कसं मध्ये करतात. किती सांगितलं तर मुलं काय ऐकत नाहीत का नाही. मुलांचं ते मध्ये करण्यात त्यांचा स्वभावाचा